तर पब्लिक मोबाईल गरम झाला होता, फ्रीज मध्ये ठेवला आणि परत बाहेर काढलाय. व्हिडिओ काढायला बी मित्र नाही, गाडीत घालून घेणारे मित्र परिवार. मी मग गाडीला खाजले, राग आला, आला बुलेट गेला डायरेक्ट. मला लागली सवय बसून खायची, काढतो कॅमेरा निसता आईच होत चुकतो. मित्रांच्या भरोशावर दुकान टाकू नका तुम्ही. तर वेलकम टू माय चॅनल पब्लिक. फुल डोकं खराब झालं आणि मी आलोय आता डायरेक्ट. तुम्हाला माहिती, जेव्हा माझं डोकं खराब होतं तेव्हा काढतो कॅमेरा निसता आईच होत चुकतो. मग मी आज सगळ्यांची आईच होऊन टाकणार आहे. राग आला, आला बुलेट गेला डायरेक्ट. या तुम्ही भाई नाही करणार मला बिंदास भांडणं काढा माझ्यासोबत. मग गाडीला खाजले, कोणाला शिवाय देणार. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सपोर्ट करा. तर भाई पब्लिक, पहिली अडचण जिंदगीतली, व्हिडिओ काढायला बी मित्र नाहीत. आणि जेवढे मित्र आहेत ते सगळे आपापल्या कामात धंद्यात गेलेत. आणि मोबाईल आहे हातात, तो पण एवढा गरम झाला की मला चटके बसायला लागले. 0 मिनिटात, 1 मिनिट बी नसून झाला मोबाईल गरम झाला. त्या मोबाईलची बी यायची गाण. पहिली शिवी मोबाईलला आणि दुसरी शिवी व्हिडिओ काढायला माझ्याकडे मित्र नाही येते. मला स्वतःलाच शिवी बाबा, काय करावं. हाय दुसरा म्हणजे एक मित्र आहे, त्याला व्हिडिओ काढता येत नाही. बघा समोरच आहे, त्याला व्हिडिओ काढता येत नाही. थांबा, मोबाईल गरम झालाय, जरा चालू ठेव. तर पब्लिक मोबाईल गरम झाला होता, फ्रीज मध्ये ठेवला आणि परत बाहेर काढलाय. आणि आता तर एवढं डोकं गरम झालंय भाई, एवढं भाई. यो एक माझ्या जिंदगीत एक गेले की एक जण येतात. यो एक माझ्या जिंदगीत असला घावलाय, तुम्हाला नाही हो याला बोलतोय. असला घावलाय मला भाई, याला सुद्धा मग भेळ नाही माहिती. यांनी तिकडे काम केलं, याला म्हटलं भेळ घेऊन ये. जाऊन द्या, याला सोडून टाका. हे काय काम असं नाही, 4 दिवसाचा महिमाने सोडून टाका. मेन मुद्दा, कुठं होतो मी, जिंदगी कोण कोणाचं नाही, कोणाला शिव्या देणार तिथं होतो मी. आता तुम्हाला मेन मुद्दा सांगतो पब्लिक. भाई मी हॉटेल टाकलं, वाडी एक्सप्रेस. मला वाटलं माझा मित्र परिवार, गांडीत घालून घेणारे मित्र परिवार. मी एक दिवशी नाही का, मला वाटलं माझे रील स्टार मित्र येते, व्हिडिओ काढते नाही का, भाग्यश्रीवाला हॉटेलवाले सारखी गर्दी. कमी मध्ये जेवण ठेवलं. म्हटलं वाडीत गरीब लोक असते, लोक येऊन जेवत्यान उन्हात आणत, ताक बीक पित्यान. भाई जेवण सगळं ठेवलं, सगळं महागातले आचारी बिचारी आणून ठेवले, सगळं ठेवलं. कोणच आलं नाही जेवायला. मग मी हँग झालो भाई. म्हटलं गरीब लोक नसते. मग मी वाढवलं जेवणाचा रेट. मग रेट वाढवला तरी पण कोण आलं नाही. म्हटलं मी विचार केला, मित्रांना फोन लाव, मित्रांना बोलून घ्यावं की मित्र मला मदत करते, दुकानाचे व्हिडिओ काढते. कोण आलं नाही. म्हटलं चला दुकान काहीतरी करावं, लोकांना जेवण चारावं, असा मी विचाराने. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून मी म्हटलं जेवण चालू करावं भाई. जेवण 38 मध्ये चालू केलं, 58 केलं, 100 केलं, काही झालं नाही. सगळ्या मित्रांना बोलवलो, कोण आलं नाही. मित्रांच्या भरोशावर दुकान टाकू नका तुम्ही. लोकेशन वगैरे बघून दुकान टाका. मी आता माझं हॉटेल बंद केलंय. माझं हॉटेल बंद करून मी कॅफे खोललं, कॅफे वगैरे पण खोललं आणि मी दुसऱ्याला चालवायला दिलं, कारण ते माझ्याकडून होणार नाही. मला लागली सवय बसून खायची. कष्ट केलं भाई, एवढं पण कष्ट माझ्याकडून होत नाही. तर पब्लिक कोण नसतं कोणाचं, जाऊन द्या. आपण टेन्शन मध्ये उगाच कुठं पण मुद्दा चाललाय. तेवढंच सांगणं भाई, कोण नाही येत कोणासाठी. स्वतःच्या भरोशावर, स्वतःच्या हिमतीवर सगळं करा. दुकान वगैरे टाकणं सोपं आहे, दुकान चालवणं लय अवघड आहे. मेन स्टाफ आहे, स्टाफ वगैरे शोधा. भरोसेचे स्टाफ असेल तर दुकान वगैरे टाका. लय अवघड होतंय आणि समाज लय डेंजर आहे, एवढं तर मला कळलं भाई. कोणाला काही फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, समाजाला सुधरवा, स्वतः बी सुधरा, मी बी सुधरलोय, तुम्ही पण सुधरा. धन्यवाद.